नीट ॲप्लिकेशन फॉर्म 2026 साठी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एक्झॅक्टली डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे काय लागतात, महत्त्वाच्या डेट्स कशा पद्धतीने आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी फीस कशा पद्धतीने लागू शकते. ह्या सर्व गोष्टी मी ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे काय आहे, फॉर्म कसा भरला पाहिजे, कारण की ही गोष्ट विद्यार्थ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की स्टेप बाय स्टेप पद्धतीनं फॉर्म कसा भरायचा. थोडासा लेंदी व्हिडिओ होऊ शकतो, पण सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की व्हिडिओ बघितल्याशिवाय, पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणच फॉर्म भरायला सुरुवात करू नका, कारण की यामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आपण एक्सप्लेन करणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला घर बसल्या ठिकाणी फॉर्म जरी भरायचा असेल तरी त्याला त्या गोष्टीची काहीच बिलकुल अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर आपण या सर्व गोष्टी क्लिअर करतच आहेत. तुम्हाला पुढचे अपडेट सुद्धा आपण देणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी या आपल्या प्लॅटफॉर्मवर, आपल्या युट्यूब चॅनलवर नव्यानं आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे फॉर्म आम्ही सांगतोय हे सर्व फॉर्म आम्ही व्हायब्रंटमध्ये अगदी तुमचा फोटो काढून देण्यापासून ते फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही सर्व गोष्टी तुमच्या कंप्लीट करून देत आहेत. आपला व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत. ज्या विद्यार्थ्याला, ज्या पालकांना जिथे कन्व्हिनियंट वाटेल, जिथे जवळ वाटेल तिथे लवकरात लवकर जायचे. ऑफिसमध्ये तुम्हाला फोटो काढून देण्यात येतील आणि संपूर्ण फॉर्म अगदी योग्यरित्या बिनचूक भरून देण्यात येईल. तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम काय करायचं आहे की neet.nta.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन बुलेटिन वगैरे सर्व गोष्टी दिसतील. इथे नोटीस तुम्हाला समजेल. आणि महत्वाचं काय करायचं विद्यार्थ्यांनी, इथे दिलेलं आहे बघा, कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर नीट UG 2026 या टॅबला क्लिक करायचंय. मग इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, अशा पद्धतीचा एक पेज नवीन ओपन झालेलं दिसेल. मग इथे काय आहे, या सर्व गोष्टी आपल्याला फिलअप करायच्या आहेत. आता इथे पूर्णपणे तुम्ही बघू शकता. प्लीज फिल इन द डिटेल्स एक्झॅक्टली ॲज प्रिंटेड ऑन द क्लास 10th सर्टिफिकेट ऑर मार्कशीट. म्हणजे बघा, पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय, जे विद्यार्थी स्टेट बोर्ड मध्ये आहे त्याला थोडक्यात सनद असं म्हटलं जातं. आणि मार्कशीट म्हणजे आपलं 10वीचं स्कोर कार्ड, SSCचं स्कोर कार्ड. याच्याप्रमाणेच तुम्ही सर्व डिटेल्स फिलअप करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या ज्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे, एखादा विद्यार्थी रिपीटर आहे, 12वीचा आम्ही बघू शकतो का, तर बघू शकतात, असं काही नाही. 10वी किंवा 12वी ह्या मार्कशीटवर तुमचं सर्व डिटेल्स इथे फिलअप करणं गरजेचं आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा कॅन्डिडेट्स नेम, जे तुमचं नाव आहे इथे तुम्ही मेन्शन करा. आता काही जणांचे प्रश्न काय आहेत, सर माझं नावामध्ये आधी सरनेम आहे, मग माझं नाव आहे आणि अशा पद्धतीने आहे, मग फादर्स नेम आहे, चालेल का? येस, चालतं. सर माझ्या मार्कशीटवर आधी इनिशियली माझं नाव आहे आणि मग फादर्स नेम आहे आणि मग माझं सरनेम आहे, येस, चालेल. जे तुमचं मार्कशीट प्रमाणे आहे तिथं तुम्हाला नाव टाका. इथे आधारचं काही आहे का? आधारचं आता इथे काही नाहीये. तुमचं नाव कशाप्रमाणे टाकायचं, ऍज पर युअर मार्कशीट प्रमाणे तुमचं नाव टाकायचं. सपोज आता इथे सरनेम असेल, इथे फादर्स नेम आहे आणि इथे म्हणजे अशा पद्धतीने जर असेल, सरनेम, स्टुडंट नेम, फादर्स नेम असं असेल, आणि आधार कार्डवर जर तुमचं सुरुवातीला तुमचं इनिशियल नाव आहे, मग वडिलांचं नाव आहे आणि मग आडनाव म्हणजे सरनेम असेल, तरी काही फरक पडत नाही. फक्त स्पेलिंग मध्ये मिस्टेक नसायला पाहिजे आधारावरच्या. पण ऑर्डर मागे पुढे असेल सरनेमची तर काहीच फरक पडत नाही, त्याला काही हरकत नाही. ठीक आहे. मग इथे विद्यार्थ्यांनी आपलं नाव टाकायचं ऍज पर युअर मार्कशीट. ठीक आहे. पुन्हा काय म्हटले, फादर गार्डियन नेम, जे तुमच्या वडिलांचं नाव आहे ते टाका. मग सर इथं काही जणांचे प्रश्न आहेत की सर माझ्या वडिलांचं नाव XYZ आहे, मग त्याच्यासोबत पूर्ण नाव त्यांचं टाकलं, पूर्ण नाव टाकू शकता. फक्त इनिशियल नाव टाकायचं, इनिशियल नाव टाका. म्हणजे सपोज आता एखाद्या वडिलांचं नाव संतोष आहे, संतोष सरनेम जे असेल पाटील सपोज, तर ते तुम्ही टाकू शकता. किंवा इनिशियल संतोष, येस, तुम्ही तेवढं नाव ठेवू शकता, जे ठेवायचं ठेवू शकता. आईचं नाव सेम इथे तशा पद्धतीने मेन्शन करा. कॅन्डिडेट्स डेट ऑफ बर्थ, आता प्रत्येकाच्या मार्कशीट सनदवर, आता जे सपोज स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्या पासिंग सर्टिफिकेटवर म्हणजे सनदवर त्यांची डेट ऑफ बर्थ तिथं मेन्शन केलेली असते. ती डेट ऑफ बर्थ इथे विद्यार्थ्यांनी मेन्शन करणं गरजेचं. जे काय त्यांचं डेट ऑफ बर्थ आहे इथे मेन्शन करा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं, जेंडर, जे तुमचं मेल फिमेल जे असेल ते तुम्ही इथे मेन्शन. या गोष्टी खूप काळजीपूर्वक आहेत, पुन्हा याच्यामध्ये करेक्शन करता येत नसतं. मेल फिमेल वगैरे काळजीपूर्वक बघायचे, दोनदा गोष्टी ह्या चेक करायच्या. वाटायला म्हणजे इझी वाटतात, पण अनावधानाने एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतो किंवा काहीतरी एखादं इयर चुकीचं पडू शकतं. हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक दोनदा चेक करायचं आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी झाल्यानंतर पुढचं काय आहे, त्याच्यानंतर काय सांगितलंय, आता डबल एकदा ते सर्व गोष्टी कन्फर्म करायच्या. आता याच्यात काय सांगितलं, कन्फर्म पर्सनल डिटेल्स, एकदा तुमचं नाव कन्फर्म करा, फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, या सर्व गोष्टी डबल चेक करायच्या. याच्यानंतर काय सांगितलं, प्रेझेंट ऍड्रेस. ठीक आहे. जो तुमचा ऍड्रेस आहे मग तो इथे ऍड्रेस मेन्शन करा. जो तुमचा आधार कार्डवरती ऍड्रेस असेल तो इथे तुम्ही ऍड्रेस टाका, तुमचं जे काय असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर कंट्री, म्हणजे तुमचं इथं ऑब्व्हियसली इंडियाच येणार आहे, इथे इंडिया तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं. स्टेट कुठलं जे आहे, महाराष्ट्र स्टेट असणार आहे.
त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जे आहे तो टाका आणि इथे पिनकोड मेन्शन करा. ठीक आहे. आणि परमनंट आणि इकडचा दुसरा आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिटेल्स म्हटलंय. आता इथे काय आहे, जर आता तुमचा ईमेल ऍड्रेस तुम्ही इथे मेन्शन करा. त्यानंतर कन्फर्म ईमेल म्हणजे तोच डबल इथे टाकायचा आहे, मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, हा ईमेल ऍड्रेस हा मोबाईल नंबर मी जर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं खूप जास्त महत्वाचा आहे. ईमेल आयडी तुमची नाही आहे, सपोज तुम्हाला क्रिएट करायची असेल आम्ही क्रिएट करून देतो. ते ईमेल आयडी आम्ही तुमच्याकडून लिहून देतो तुम्हाला आणि त्याचा पासवर्ड पण तुम्हाला सांगितला जातो. आणि हे ईमेल आयडी तुम्हाला थ्रू आउट हे नीटचा फॉर्मच नाही तर पुन्हा ऍडमिट कार्डचं कम्युनिकेशन मेल आयडीवर होत असतं. पुढे एक्झामच्या दिवशी काही तुम्हाला अडचण आली तर त्याचं कम्युनिकेशन मेलद्वारे लवकर समजेल. नीटचा रिझल्ट आल्यानंतर पुढचे कम्युनिकेशन मेलवर होत असतात. म्हणून आता जो आपण इथे मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहे तो तुमचा ऍडमिशन होईपर्यंत एखादं मेडिकल कॉलेज मिळेपर्यंत विद्यार्थ्यांकडे तो असणं, ऍक्टिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ते त्या गडबडीत माझ्या मित्राचा माझ्या मैत्रिणीचा नंबर देते मी त्याचा मेल आयडी देतो असं अजिबात करू नका. तुमचा नसेल तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा द्या, तुमच्या भाऊ बहीण जे असतील त्यांचा मेल आयडी द्या, त्यांचा मोबाईल नंबर द्या आणि याच्यावर ओटीपी जातो. त्याच्यामुळे लगेच ते त्यांच्याशी कम्युनिकेशन पण तुम्हाला लगेच करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे समजा त्यांचा मोबाईल नंबर दिला तर ओटीपी त्यांच्या मोबाईलवर लगेच जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांना फोन करून ओटीपी घ्यायचा. त्यामुळे हे सर्व नंबर चालू असलेले आणि आपल्या फॅमिलीमधलेच मेंबरशी द्या. शक्यतो विद्यार्थ्यांना आधी स्वतःची द्यायचं आणि जर काही अडचण असेल दुसरा मेल आयडी तर नसणार आहे तर ते आपल्या पॅरेंट्सचा वगैरे देऊ शकतात. ठीक आहे. मेल आयडी ते द्यायचा, तोच मेल आयडी कन्फर्म करायचा. मोबाईल नंबर त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर हा एक आहे तर ऑप्शनल आहे. तुम्हाला तुमचा दुसरा कुठला नंबर असेल तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर परमनंट ऍड्रेस तोच तुम्ही इथे ऍज इट इज याला टिक केला तर तुमचा जो आधीचा ऍड्रेस आहे तोच इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. अशा पद्धतीने मग इथे पुन्हा तेच दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, चूज पासवर्ड. आता हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरणार आहे त्याच्यासाठी पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावा लागेल आणि जेणेकरून पुढे ऍप्लिकेशन नंबर आणि मग पासवर्ड असेल तर आपल्याला लॉग इन करता येतं. ऍडमिट कार्डच्या वेळेस आपल्याला लॉग इन करून बघता येईल. नीटच्या एक्झामच्या नंतर रिझल्टच्या वेळेस आपल्याला लॉग इन करून बघता येतं. त्यामुळे जसं ईमेल आयडी मोबाईल नंबर महत्वाचा आहे तसंच त्याचा पासवर्ड देखील तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग इथे तुम्ही इथे पासवर्ड तुमच्या मनानं ठेवू शकता. मग कॅपिटल लेटर असलं पाहिजे, स्मॉल लेटर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये डिजिट्स असलं पाहिजे, सिम्बल असलं पाहिजे, अशा पद्धतीचा हा पासवर्ड असतो. तो पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा. एखादा सिक्युरिटी क्वेश्चन कोण पण असतो कुठला पण तुमच्या मनानं, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल याला सिलेक्ट केलं तर तुमच्या शाळेचं नाव आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात राहतं. इन केस जर तुमचा पासवर्ड विसरलाच तर या सिक्युरिटी क्वेश्चनद्वारे तुम्हाला पासवर्ड तुमचा रिकव्हर करून दिला जातो. त्याच्यामुळे जे तुम्ही आता शाळेचं नाव ते टाकलं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे इझी वाटतं तेच ठेवायचं आहे. आणि इथे जो इथे सेन्सिटिव्ह नंबर दिलेला आहे कॅप्चर ज्याला म्हणतात तो ऍज इट इज स्मॉल लेटर किंवा इथे काही डिजिट्स असतात काही लेटर असतात जे काही दिले ते ऍज इट इज टाकायचं आणि याला सबमिट करायचं. ही झाली तुमची पहिली स्टेप. याच्यानं काय होणार आहे, याचे तुमचे ऍड्रेस जनरेट होणार आहेत. त्यानंतर बेसिक म्हणजे प्रेझेंट ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, तुमचा मेल आयडी, मोबाईल नंबर आपण घेतोय. त्याच्यानंतर काय आहे, तुमचं नाव, पॅरेंट्सचं नाव, ह्या गोष्टी म्हणजे पहिल्या पेजवर काय आहे, विद्यार्थ्याचं नाव मार्कशीटप्रमाणे, आई वडिलांचं नाव, विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थ, विद्यार्थ्याचं जेंडर, त्याच्यानंतर काय त्यांचा प्रेझेंट ऍड्रेस, त्यानंतर काय सांगितलेले मेल आयडी, मोबाईल नंबर आणि मग काय आहे परमनंट ऍड्रेस आणि मग पासवर्ड क्रिएट केला. फक्त एवढ्याच गोष्टी पहिल्या पेजवर आहेत. मग ह्या पहिल्या पेजवरून सध्या काय होणार आहे, एवढ्या डिटेल्स भेटल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट होणार आहे. ऍप्लिकेशन नीटचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट होणार आणि तो पासवर्ड तर विद्यार्थ्यांनी स्वतः क्रिएट केलेला असतो. ठीक आहे. आता हे सबमिट केलं की तुम्ही जो मेल आयडी दिलाय, तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावर ओटीपी जातो. तो ओटीपी टाकला की मग तुमचा ऍप्लिकेशन नंबरचा तुम्हाला मेसेज येईल, टेक्स्ट मेसेज पण येतो, मेल आयडीवर पण ऍप्लिकेशन नंबर जातो. मग हा ऍप्लिकेशन नंबर घ्यायचा आणि आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा एकदा लॉग इन करावं लागेल. आता पुन्हा लॉग इन करायचं कसं करायचं, तर आता पुन्हा लॉग इन करायचं आपण डबल आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला काय होईल, वेबसाईटवर जायचं डबल, तिथे आपला ऍप्लिकेशन नंबर जो जनरेट झाला तो ऍप्लिकेशन नंबर आणि आपण जो पासवर्ड ठेवलाय तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. मग लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा विंडो इथे ओपन झालेली दिसेल. मग इथे काय करायचं आहे, फिलअप ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे आता पुढचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. मग याला क्लिक करायचं. ठीक आहे. आता आपण याच्यावर एकदा पुन्हा जसं आपले जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स टाकून पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे. की याचं काय असतं, टाइमचं पण असतात. कधी कधी टाइम जर जास्त वेळ झाला याचा पेज ओपन करून तर ते लॅग होत असतं, ते लॉग आउट होतं. पुन्हा एकदा आपल्याला जाऊन लॉग इन करायचं. ठीक आहे. लॉग इन करायचं. जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड तुमचा टाकायचा आणि इथे जो कॅप्चा दिलाय तो एंटर करायचा. ठीक आहे. जेणेकरून आपलं लॉग इन होईल.
सध्या थोडं कधी कधी वेबसाईट थोडीशी स्लो चालते, विद्यार्थ्यांनी पालकांनी वेट करायचं. मग असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं फिलअप ऍप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करायचं. बघा आता एकूण हा फॉर्म किती स्टेप मध्ये डिवाइड केलाय, तर हा फॉर्म एकूण 12 स्टेजेस मध्ये डिवाइड. यावेळेस थोडंसं लेंदी आहे. 12 स्टेप मध्ये आपल्याला फॉर्म फिलअप करायचं, म्हणजे 1 बाय 1 करायचं. थोडंसं मी आता तुम्हाला फास्ट सांगतो. हे एवढं डिटेल वेबिनारमध्ये आम्ही सांगतो, जेणेकरून अगदी विद्यार्थी किंवा पालक ग्रामीण भागातले असतील तरी देखील त्यांना हे सोपं वाटलं पाहिजे, त्यांना देखील हे समजणं गरजेचं आहे आणि कुठलीही चूक होऊ नये हा या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ठीक आहे. आता आपलं कॉन्टॅक्ट डिटेल्स तर झालेले आहे. आता काय म्हणते, रजिस्टर पर्सनल डिटेल्स, म्हणजे पहिली स्टेप आपली ऑलरेडी झालेली आहे. आता पर्सनल डिटेल्स मध्ये बघा, हे नाव वगैरे हे तुमचं आपण टाकलेलं ऑलरेडी इथं आलेलं असतं. ठीक आहे. इथले पहिली स्टेप ही प्रत्येकाची तुम्हाला ऑलरेडी इथं दिसेल तुम्हाला आलेली, कारण की आपण हे सर्व टाकलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, इथून काय विचारलेले की 12वी कुठून झाली, कोणत्या स्टेट मधून. जिथं तुमची 12वी झाली ते स्टेट इथं तुम्ही टाकणं गरजेचं आहे. 12वी. ठीक आहे. ते झालं की त्याच्यानंतर काय विचारलंय, कॅटेगरी कोणती आहे, तर तुम्ही तुमची जी कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांनो ती टाका कॅटेगरी. आता इथे बघा ऑप्शन्स काय आहे, जनरल, ईडब्ल्यूएस आहे, ओबीसी, एनसीएल, सेंट्रल लिस्ट आहे, एसटी, एससी आणि जनरल, अशा एवढ्या कॅटेगरी आहेत. आता काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहे, सर माझं कॅटेगरी एनटी आहे, एनटी 1 मध्ये येतो. काही जणांचे आहे सर मी विजय मध्ये येतो. तर हे सर्व विद्यार्थी सेंट्रलला कशामध्ये येत असतात, हे सर्व विद्यार्थी सेंट्रलला ओबीसी मध्ये येत असतात. ओबीसी मध्ये येत असतात, म्हणजे ओबीसी एनसीएल. आता नीट ही कशी आहे, ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे, ही स्टेट वाईज एक्झाम नाही, ऑल इंडियाची. मग यांची सेंट्रलला कुठली कास्ट येते, ऑल इंडियाला कास्ट कोणती येते, तर ओबीसी ती. तर त्या विद्यार्थ्यांनी इथं ओबीसी, सर मला इथे विजय एनटी 1 दिसतच नाहीये, ती इथे दिसणार नाहीये. ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंग करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन्स दिसतील. आता तुम्ही काय करायचं, सेंट्रल, ओबीसी, एनसीएल ला टिक करायचं आणि अशा विद्यार्थ्याकडे जे तुम्ही इथे मेन्शन करणार त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या, याचं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग आपण तिथे हे करणार आणि त्या पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्याचं जनरल आहे त्या विद्यार्थ्याला कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही. आणि आता काही जणांचा प्रश्न आहे, सर माझं एससीबीसी मराठा कास्ट आहे, तर सेंट्रलला तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये जाता येतं, सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढायचं. त्यांच्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे जनरल ईडब्ल्यूएस. मग त्यांनी त्याला क्लिक करायचं आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड करायचं. ठीक आहे. आणि ज्यांना काही डॉक्युमेंट निघतच नसेल त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरी ही आहेच. ठीक आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी हे कॅटेगरीचं खूप जास्त महत्वाचं होतं म्हणून मी सांगितलं. ठीक आहे. मग कन्फर्म कॅटेगरी डबल एकदा करायचं. आर यू डायबेटिक, म्हणजे तुम्हाला डायबिटीज आहे का, हा सर्वे असतो. त्यामुळे येस नो तुम्ही जे करता त्याच्याबद्दल नाही. प्लेस ऑफ रेसिडन्स, म्हणजे तुम्ही अर्बन मध्ये राहतात का रुरल मध्ये राहतात, जे असेल ते टाका. फॅमिली अॅन्युअल इन्कम, आता इथे वेगवेगळे ऑप्शन आहे, अप टू 1 लाख, म्हणजे 1 लाखापर्यंत आहे, 1 ते 2 लाखाच्या मध्ये, 2 ते 3 लाख अॅन्युअल फॅमिली इन्कम आहे. जे असेल तुमचं ते पॅरेंट्सला विचारून तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सर इथे एखाद्या दिवस माझी चूक झाली तरी खूप म्हणजे याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो का, अजिबात नाही. इथं जरी सपोज आता 8 लाखापेक्षा म्हणजे सपोज 6 लाख आहे, मी चुकून माझं 4च लाख टाकले किंवा मी चुकून 8 लाख, तर काही चूक होईल का किंवा याचा फार इम्पॅक्ट पडेल का, अजिबात नाही. याचा काही होणार नाही, काळजी घेऊ नका. पण पॅरेंट्सला विचारून तुम्ही ते टाकू शकता. बिलॉंग्स टू मायनॉरिटी, तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये असाल, सपोज काही मुस्लिम मायनॉरिटी मध्ये आहेत, काही जैन मायनॉरिटी मध्ये असतात, जर असेल तर येस करा. मग यस केलं की तिथे विचारलं जातं की कुठली मायनॉरिटी आहे, सिलेक्ट मायनॉरिटी, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी, जैन, जे असेल ते. नसेल तर इथे नो करायचं. नो असल्यास काहीच टाकायची गरज नाहीये. कंट्री ऑफ रेसिडेन्स ऑब्व्हियसली इंडिया येणार आहे. बोर्ड ऑफ प्रिपरेशन, आता हे सर्वेचा प्रकार असतो की तुम्ही अभ्यास कशा पद्धती, प्रिपरेशन तुमचं नीटचं कसं चालू आहे. मग काही सेल्फ स्टडी कोचिंग आहे, ऑनलाईन कोचिंग, ट्युशन्स, अदर्स, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलं, डू यू इंटेंड विअर ट्रॅडिशनल ड्रेस वाय अपेअरिंग इन नीट. आता तुम्ही काही ट्रॅडिशनल ड्रेस घालणार आहेत का जेव्हा नीटच्या एक्झामला येणार आहे, तरी विद्यार्थ्याच्या विचार आहे. आता काही विद्यार्थी आता मुस्लिम मायनॉरिटी असेल तर ते ट्रॅडिशनल त्यांचं जे बुरखा असेल जे असेल ते घालून येणार असेल तर त्यांनी येस करू शकतात. अदरवाईज इथे सर्वांनी नो केलं तर काहीच हरकत नाही, याचा काही मोठी गोष्ट नाहीये फार. त्याच्यानंतर काय, प्रत्येक स्टेप कंप्लीट झाली की आता ही एक पुढची आपली स्टेप झाली की त्याच्यानंतर काय येतो इथे केस सेन्सिटिव्ह हा असतो, जे ग्रीन मध्ये असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं. हे टाकलं की मग काय याचा अर्थ झाला की ही स्टेप तुमची पहिली कंप्लीट झालेली आहे. म्हणजे आपल्या आता ही दुसरी स्टेप, पहिली कॉन्टॅक्ट डिटेल्स झाले आणि इथे आपण काय टाकलेलं आहे मित्रांनो, तर इथे आपण आपलं बेसिक काय टाकलेलं आहे, फक्त कॅटेगरी महत्वाचं आहे या पेजवर. कॅटेगरी खूप जास्त सगळंच महत्वाचं आहे, पण सगळ्यात जास्त कॅटेगरीला फोकस आहे. त्याच्यानंतर तुमचा डायबिटीस आहे का, इन्कम काय आहे, मायनॉरिटी मध्ये येतात का, ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी इथे तुम्ही बघून टाकणं गरजेचं. हे झालं की काय करायचं आपल्याला, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. मग आता ही स्टेप आपली कंप्लीट झाली की आपण जाणार आता पुढच्या स्टेपवर, त्याला डिसॅबिलिटी स्टेट डिटेल्स, म्हणजे ही तिसरी स्टेप आहे. ठीक आहे.
आता ही तिसरी स्टेप अगदी थोडी आहे. याच्यात काय विचारलंय, PWD आर यू PWD कॅन्डिडेट, म्हणजे PWD म्हणजे काय, पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही डिसेबल मध्ये आहेत का, तुम्ही अपंग प्रवर्गामध्ये येतात का. आता इथे खूप जास्त लक्षात घ्या, जे विद्यार्थी अपंग प्रवर्गामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच इथेच त्यांना चान्स आहे येस किंवा नो करण्याचा. ठीक आहे, असाल तर इथेच येस करा. अजून म्हणजे पुन्हा जाऊन तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये जेव्हा आपल्याला व्हेरिफिकेशनला जावं लागतं, जेव्हा वेगवेगळे सेंटर देतात आणि तुम्ही तिथे आता एक्झामच्या वेळेस नीटच्या एक्झामला नो केला तर पुन्हा तुम्हाला कसलाही चान्स राहत नाही. जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नंतर आलं तरी काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे जे असणार आहेत आता ज्या याच्यामध्ये प्रवर्गामध्ये मोडतात त्यांनी आत्ताच येस करा. येस केल्यानंतर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आताच आहे तेच तुम्हाला अपलोड करावं लागेल. ठीक आहे, तुमच्याकडे जे UDID सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल आणि तुमचं जे काही तुम्ही PWD मध्ये कुठल्या प्रवर्गामध्ये येतात ते देखील इथे मेन्शन करावं लागतं. पण हे खूप जास्त महत्वाचं आहे जे यांच्यासाठी आहे, कारण की खूप कमी कट ऑफ लागतो आणि परंतु तेवढंच जास्त महत्वाचं आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं. मग हे झालं की तुम्ही इथे एंटर कॅप्चा, म्हणजे आपली ही झाली तिसरी स्टेप कंप्लीट झाली. आता आपण वळणार आहे चौथ्या स्टेपकडे. ठीक आहे, आता हे चौथ्या स्टेप काय म्हणले, आयडेंटिटी रजिस्टर आयडेंटिटी डिटेल्स. म्हणजे इथे काय याला म्हणतात लाईव्ह फोटो असतो तुमचा आयडेंटिटी. ठीक आहे, आता हा तुमचा आयडेंटिटी कशावरून येणार आहे तर बघा इथे आधार नंबर टाकायचा आहे, आधार कार्डची सर्व डिटेल्स टाकायची. तुमच्या आधार कार्डची डिटेल्स टाकले की तुमचं ऍज पर आधार तुमची इथे सर्व आयडेंटिटी तुमची येते. ठीक आहे, मग कुठलं डिस्ट्रिक्ट आहे काय आहे सर्व ह्या गोष्टी तुमच्या इथे समजून जातील तुम्हाला. इथे काय करायचं, नेक्स्ट करायचं, याला म्हणतात आयडेंटिटी डिटेल्स. आता इथे विचारले की अपार आयडी तुमच्याकडे आहे का. आता हे कंपल्सरी आहे का, नाही. तो तुमच्याकडे येस असेल त्याचे डिटेल्स मेन्शन करा, नसेल नो करा, काही फरक पडत नाही. अपार आयडी आहे का, नो केलं तरी चालेल. याला सबमिट करायचं. ठीक आहे, सबमिट केलं की आपण आता पुढच्या म्हणजे आता 5वी झाली आपल्या, अपार आयडी झाली. मग आता आपण रजिस्टर एक्झाम अँड सेंटर डिटेल्स याच्याकडे येणार आहेत. ठीक आहे, आता बघा हे ज्या खूप क्वेश्चन पेपर मीडियम. आता इथे बघा हिंदी दिले, मराठी दिले, उर्दू दिले, वेगवेगळे दिले. विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्येच आतापर्यंत अभ्यास केलेला असं सर्वांनी इंग्लिशच करा, बाकी कुठलं करू नका. सर मी चुकून हिंदी केलं तर काय होईल, तर तुमचा पेपर इंग्लिशमध्ये पण येणार आणि तुमचा पेपर हिंदीमध्ये पण येणार. सपोज जर क्वेश्चन पेपर हा 50 पेजेसचा असेल तर त्याचे 100 पेजेस होणार, कारण की तुमचं हिंदी पण तिथे लँग्वेज ऍड होणार. तो लेंदी पेपर तुम्हाला दिसणार आणि ते विद्यार्थ्याला फार कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी शक्यतो तर इंग्लिश करा, बाकी विद्यार्थ्याची चॉईस असू शकते. ठीक आहे, मग आता हे आपण क्वेश्चन मीडियम पेपर सिलेक्ट केला. आता महत्वाचं काय दिलं की तुम्हाला एक्झाम पहिलं सिटी काय द्यायची, एकूण किती देता येतात बघा, 1 2 3 3 सेंटर आपल्याला देता येतात, त्यापैकी आपल्याला एखादं सेंटर मिळतं. 99.99% विद्यार्थी जे पहिलं सेंटर देणार तेच त्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. शक्यतो तर इन केस ऑफ गर्ल कॅन्डिडेट असं सांगण्यात येतं की त्याच्या ब्राउचरमध्ये पण मेन्शन असतं की गर्ल कॅन्डिडेटला शक्यतो पहिलं सेंटरच त्यांना दिलं जातं. परंतु मोस्टली आम्ही आता ऑब्झर्व करतो की सेंटर बरेचसे ते वाढवतात, त्यामुळे पहिलं सेंटर हे सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतं. आता बघा पहिलं सेंटर काय करायचं, आता इथे आपल्याला आधी स्टेट सिलेक्ट करायचं, कुठलं स्टेट. आता हे विद्यार्थ्यांनी सपोज महाराष्ट्रामध्ये राहतात, तुम्ही कुठलं तर बाहेरचं स्टेट टाकायचं पडत असतं. असं कुठल्याही विद्यार्थ्यांनी करू नका, कारण की बऱ्याचशा गोष्टी पुन्हा तुम्हाला टेन्शनदायी ठरू शकतात. आपापलं जिथं आहे तुम्ही ते सेंटर द्यायचं आहे. महाराष्ट्र सेट केलं, सपोज पहिलं सेंटर तुम्हाला लातूर द्यायचं आहे. बरेचसे ऑप्शन्स आहेत, तुम्ही इथे बघू शकता, भरपूर असे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जे द्यायचे ते तुम्ही सेंटर देऊ शकता पहिलं. आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं, आता यावर्षीची 3 मेला एक्झाम आहे. शक्यतो तुम्ही इथे सपोज उदाहरण सांगतो, लातूरचं 1 मे पर्यंत लातूरमध्ये असतात, वेगवेगळ्या आपल्या टेस्ट सिरीज चालू असतात. त्याच्यासाठी प्रिपरेशनला तुम्ही इथे पुन्हा ट्रॅव्हलिंग करून दुसरीकडे जाणार, तर शक्यतो विद्यार्थ्यांनी जिथं राहतात तिथलंच तुम्ही सेंटर द्या, ते तुमच्यासाठी सोयीस्कर असेल. ठीक आहे, बाकी विद्यार्थ्यांच्या कम्फर्टेबल याच्यानुसार करू शकता. सेकंड सेंटर तुम्ही द्या, स्टेट पुन्हा महाराष्ट्र तुम्हाला जे पाहिजे ते द्या. थर्ड चॉईस तुम्हाला जे पाहिजे ते सेंटर देऊ शकता. असे 3च सेंटर आपल्याला देऊ शकतं, त्यापैकी आपल्याला एक सेंटर मिळेल. मग पुढे काय सांगितलं, फादर्स ऑक्युपेशन म्हणजे तुमचे वडील काय करतात. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, गव्हर्नमेंटमध्ये आहेत, पब्लिक सेक्टर आहे, प्रायव्हेट टीचर आहेत, मेडिकल, बिझनेस, जे काय असेल, ऍग्रिकल्चर जे असेल ते मेन्शन करा. पुन्हा त्यांचं क्वालिफिकेशन काय झालं, इलिटरेट म्हणजे शिकले नाहीये, मॅट्रिक्युलेट 10वी झाले, ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, डॉक्टर झालेत, ऑदर्स तुम्ही काहीही करू शकता, त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर आईचं ऑक्युपेशन विचारलेलं आहे, इथे तुम्ही हे करा. त्याच्यामध्ये ऑदर्स पण ऑप्शन्स आहे, तुम्हाला जे वाटतं तुम्ही मेन्शन करू शकता. हाऊसवाईफ ऑदर्समध्ये वगैरे तुम्ही हे करू शकता. त्यानंतर आईचं क्वालिफिकेशन विचारले, जर शिकले असतील तर तुम्हाला जे वाटतं ते, किंवा शिक्षण नाही झाले, कमी झाले, इलिटरेट टाकलं तरी चालेल, जे असेल तुम्ही मेन्शन करू शकता. हे सर्व झालं की आपल्याला इथे दिलेला जो कॅप्चा असेल तो मेन्शन करायचा आहे, जेणेकरून आपली ही 5वी स्टेप पुढची कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, मग आता आपण जाणार पुढच्या स्टेपवर. इथे काय होतं, महत्वाचं सेंटर डिटेल्स होते आणि आई आणि वडिलांचं ऑक्युपेशन होतं. आता आपली 6वी स्टेप झाली, आता आपण गेलोय 7व्या स्टेपला, त्याला म्हणतात रजिस्टर क्वालिफिकेशन डिटेल्स.
आता हे खूप जास्त महत्वाचं आहे. क्वालिफिकेशन म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याचं 10वीचं डिटेल्स, 12वीचे डिटेल्स हे सर्व असणं गरजेचं. आता विचार बघा, इथे काय सांगितलं क्वालिफिकेशन मध्ये, आधी पहिल्यांदा 10th म्हणजे 10वीचं आहे. आता विचार तुम्ही पास झालात का, ऑब्व्हियसली येस पास येणार आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुमची 10वी कोणत्या वर्षी झाली इथे टाकायचं. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम 10th ऑर इक्विव्हॅलेंटच टाकायचं असतं. प्लेस ऑफ स्कूल, आता ते शहरामध्ये होतं खेड्यामध्ये, प्लेस अर्बन मध्ये रुरल मध्ये जे असेल तुम्ही इथे मेन्शन करा. सर माहित नाही चुकून मी अर्बन टाकलंय पण ते रुरल मध्ये असं आहे, पण काही फरक पडतो अजिबात. अशा लहान गोष्टी चुकल्या तरी काही फरक पडत नाही, विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. त्याच्यानंतर काय, कॉलेजचा टाईप काय, गव्हर्नमेंट ॲडेड, प्रायव्हेट, जे तुम्हाला इथे ऑप्शन दिले, प्रायव्हेट स्कूल आहे, केंद्रीय विद्यालय, जवाहर विद्यालय, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट ॲडेड आहे, तुम्ही टाकू शकता. माहित नाहीये एखादा ऑप्शन सिलेक्ट केलाय चालेल, त्याला काही फरक पडत नाही. क्वालिफिकेशन एक्झामिनेशन स्टेट, 10वी कोणत्या राज्यातून झाली इथं टाकणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचं असते 10वी कर्नाटक मधून झाली, 10वी गुजरात मधून झाली, 12वी महाराष्ट्रातून झाली, जे झाले तुमचं ते टाकायचं इथे 10वीचं स्टेट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, 10वी कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून पास झालाय, लातूर असेल लातूर, सपोज पुणे असेल पुणे टाका. ठीक आहे. पुन्हा 10वीचं बोर्ड कोणतं आहे, आता इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड आहे, हरियाणा बोर्ड आहे, गुजरात बोर्ड आहे, वेगवेगळे आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ठीक आहे. पुन्हा रिझल्ट मोड कशा पद्धतीने आहे, पर्सेंटेज मध्ये आहे, सीजीपीए आहे, जे असेल ते तुम्ही टाका. सीजीपीए असेल तर त्याचं पण इथे ऑप्शन असतं. मग टोटल किती पैकी किती मार्क्स पडले, त्याच्यानंतर पर्सेंटेज इथे येणार. त्यानंतर तुमचा रोल नंबर, 10चा मार्कशीटवर तुमचा रोल नंबर असतो, तो रोल नंबर मेन्शन करा. आणि इथे काय विचारले, स्कूल कॉलेज नेम, 10वीच्या शाळेचं नाव इथे टाकायचं आहे. ठीक आहे. हे झालं 10वीचं. म्हणजे काय, 10वी कुठून झाली, त्याचा जिल्हा कोणता आहे, त्याचा पिनकोड काय आहे, 10वीच्या शाळेचं नाव माहित असणं पाहिजे, 10वीचं रोल नंबर टाकायचंय आणि पर्सेंटेज. म्हणजे बेसिक एवढ्याच गोष्टी आहेत, जास्त काय कॉम्प्लिकेटेड नाहीये. मग 10वीचं झालं. आता 11वी यावेळेस नाहीये, दरवर्षी 11वी असायचं, डायरेक्ट आपल्याला 12वीचे डिटेल्स टाकायचे. मग विचारले तर पास झालात का तुम्ही, यस पास येणार. मग 12वी कोणत्या साईज झाली इथं असणं टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक टाकायचं आहे. क्वालिफाईंग एक्झाम कोड. ठीक आहे. आता तुम्ही फ्रेशर असाल तर ऑटोमॅटिक इथं 01 येणार आहे. जर तुम्ही रिपीट करत असाल तर इथे 02 टाकायचे. बाकीचे कोड आहेत वेगवेगळे, ते जर त्यांचं जर एखादं ग्रॅज्युएशन झालंय मग देत आहेत, 12वी नंतर तुम्ही काहीतरी बीएससी केलेलं आहे, अर्ध झालंय, कम्प्लीट झालंय, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे कोड असणार आहेत. ते जर त्या रिलेटेड कुठले क्वेरीज असेल तर त्यांनी डायरेक्ट कॉल करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही मेसेजमध्ये सांगा, मी त्याचा रिप्लाय नक्की देईल तुम्हाला. ठीक आहे. एक्झाम कोड फार जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, घाबरून जायचं नाहीये. 12वी कुठून झाली, अर्बन रुरल ते टाकायचं, कॉलेज कोणतं होतं ते टाकायचं, पुन्हा स्टेट सेम 10वीचं जे टाकलं स्टेट टाकायचं, डिस्ट्रिक्ट टाकायचं. त्यानंतर 12वीचं कुठलं बोर्ड होतं ते टाकायचं. काही जणांचं 10वीचं सीबीएसई असतं, 12वीचं महाराष्ट्र स्टेट असतं, 10वी सीबीएसई करा, 12वी जे असेल ते करा. ठीक आहे. जर दोघांचं महाराष्ट्र स्टेट आहे दोन्ही पण तेच टाकायचं. रिझल्ट पुन्हा किती पैकी किती मार्क्स पडले, पर्सेंटेज येणार इथे, 12वीचं रोल नंबर, कॉलेजचं नाव टाकायचं इथे आणि तुमचा पिनकोड टाकायचा. हे झाले तुमचे पर्सनल एज्युकेशनल डिटेल्स. याच्यामध्ये शेवटी हे टाकायचं. हे तुमचं 10वीचं डिटेल्स टाकले, आपण 12वीचे डिटेल्स इथे मेन्शन केले. सेव्ह अँड नेक्स्ट, म्हणजे आपली जवळपास 7वी स्टेप आता आपली कंप्लीट झाली. आणि आता आपण गेलो 8व्या स्टेपकडे. बघा इथे एक एक तुम्हाला ब्ल्यू कलर. आता काय म्हणजे रजिस्टर ऍडिशनल डिटेल्स. आता ऍडिशनल डिटेल्स काय मागितले ते आपण इथे बघूया. काय सांगितलं, आर यू अ ट्विन अँड बोथ अप्लाइंग फॉर नीट, म्हणजे तुम्ही ट्विन्स आहेत का, म्हणजे जुळे आहेत का तुम्ही, आणि दोघं पण आता नीटची एक्झाम देतात. हे खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की त्याच्यासाठीच इथे पुढे याच्यामध्ये गोष्टी विचारू शकतात. मग त्यांचा रोल नंबर काय, नेम ऑफ बदर, म्हणजे ट्विन्स मध्ये कोण आहे त्यांचं इथं नाव टाकावं लागतं. जर असेल तर हे खूप एक्सेप्शन आहे, म्हणजे खूप कमी विद्यार्थी असे असू शकतात. बाकीच्या सगळ्यांनी नो करायचं. ज्यांना आता ट्विन म्हणजे जुळे नाही आहेत, कोण नाही तर त्यांनी नो करा. ठीक आहे. आहेत तर त्यांनी येस करायचं. ठीक आहे. पुन्हा काय विचारलंय, यू एव्हर अपीअर्ड इन नीट यूजी एक्झामिनेशन, ह्याच्या आधी तुम्ही एक्झाम नीटची दिली आहे का, जर दिली असेल सपोज तर येस करा. ठीक आहे. आणि अटेम्प्ट किती वेळा झाले, आता सपोज रिपीट आहे, मी 2दा रिपीट केले तर 2 अटेम्प्ट टाका. माझं जास्त रिपीट झालं, जेवढे अटेम्प्ट तुम्ही नीटची ह्याच्या आधी नीटची एक्झाम जितके वेळेस दिले तिथे टाकू शकता. समजा रिपीट केले पण मी दिलीच नव्हती याच्या आधी नीटची एक्झाम, नो म्हणला तरी काही हरकत नाही, जस्ट तिचा सर्वे असतो. बाकी याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन किंवा याचं काही या वर्षीच्या एक्झामचा त्याचा काही संबंध अजिबात नसतो. प्लेस ऑफ बर्थ, तुमचा कुठे जन्म झालाय, इंडिया टाका. त्याच्यातलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र असेल, तुमचा जन्म कुठल्या ज्या काय राज्यात झाला ते टाकायचं आणि त्याचा डिस्ट्रिक्ट काय आहे इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर हे पेज मेन्शन करा, जेणेकरून आपली ही 8वी स्टेप सुद्धा
ऍडिशनल डिटेल्स आहेत, म्हणजे बेसिक गोष्ट आहे, फार काय कॉम्प्लिकेटेड नाहीये. पुन्हा काय सांगितलं, रजिस्टर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स. बघा सुरुवातीला एक कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, त्यावर काय आलं ओटीपी आला होता, आणि खाली एक काय सांगितलं अल्टरनेट, पण तो ऑप्शनल होता, नाही दिला तरी चालला. आता इथे काय दिलेलं आहे, एमर्जन्सी म्हटलंय, म्हणजे 2 मोबाईल नंबर. मी जे तुम्हाला सांगितले की आपल्याकडे 2 मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, 2 ईमेल आयडी असणं गरजेचं. म्हणजे एमर्जन्सी मध्ये काय सांगितलं, एक मोबाईल नंबर टाकायचा, दुसरं ईमेल आयडी टाकायचं, आणि आपल्याला ते हे करायचंय. इथे तुमचा नसेल, पॅरेंट्सचा असेल, पॅरेंट्सचा मेन्शन करा. दोन्हीही डिटेल्स खूप जास्त महत्त्वाचे, कारण की दोन्ही ह्याच्यावर तुमचे फायनल हे येत असतात. आता बघा हे डिटेल्स झाले की नंतर लाईव्ह फोटो येत असतो. लाईव्ह कॅप्चर 10वी स्टेप काय म्हणले बघा, इथे 10वी स्टेप काय दिलेली आहे, 10वी स्टेप बघा काय दिलेली आहे, कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ. तिथं कॅप्चरवर टिक करायचं, तुमचा कॅमेरा ऑन होत असतो आणि तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो घेतला जातो. ते लाईव्ह फोटो घेतला की त्याला प्रोसीड करायचं. ठीक आहे, तुमचा जे काय लाईव्ह फोटोला सर बॅकग्राऊंड असंच पाहिजे का, तर जसं त्याला काही फरक पडत. जसं JEE ला यावर्षी नवीन स्टेप ऍड केली, JEE ला सुद्धा लाईव्ह फोटो आले होते, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही. आता ही लाईव्ह फोटो पण झाला, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप काय आहे, अपलोड डॉक्युमेंट्स. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे डॉक्युमेंट्स. आता इथे तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आले असतील, ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आता बघा पासपोर्ट साईजचा फोटो, ह्याला चूज करायचं तुमचा पासपोर्ट साईज. हे फोटो आम्ही वायब्रेडो मध्ये काढून तुम्हाला देतो. त्यानंतर लेफ्ट हँड राईट हँड, यावर्षी तर पोस्ट कार्ड साईजचा फोटो त्यांनी मागितला नाही, पण आम्ही प्रिंट तुम्हाला देतोय, कारण की ते ऍडमिट कार्डवर तुम्हाला पेस्ट करावीच लागते, असं इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, फोटो फक्त इथं एकच पासपोर्ट साईजचा अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर राईट हँड लेफ्ट हँडचे फिंगर्स जे आम्ही इथं तुमचे घेतो ते इथे अपलोड करायचे. विद्यार्थ्याची सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. 10th मार्कशीट, 10वीचा स्कोर कार्ड अपलोड करायचा आहे. 10th सर्टिफिकेट म्हणजे पासिंग सर्टिफिकेट, ज्याला सनद म्हणतो, ते इथे अपलोड करायचंय. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर माझा CBSE बोर्ड आहे तर माझ्याकडे एकच असते, तर तुम्ही दोन्ही ठिकाणी एकच अपलोड करू शकता, त्याला काही फरक पडत नाही. स्टेटमध्ये वेगवेगळे आहेत, तर त्यांनी ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे, प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेस प्रूफ अपलोड ॲज 1 PDF. इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. ठीक आहे, एवढ्याच गोष्ट. आता जे विद्यार्थ्यांनी सपोज आता इथे माझं OBC कॅटेगरी असती, मी तिथं OBC ला येस केलं असतं, तर इथं कास्ट सर्टिफिकेट आलं असतं, ते मला इथे अपलोड करावं लागलं असतं. सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी PWD टाकलं, PWD म्हणजे अपंग असं येस म्हणलं असतं तिथे, तर त्याला इथे डॉक्युमेंटमध्ये अपंगचं सर्टिफिकेट अपलोड करा म्हणून आलं असतं. म्हणजे डिपेंड्स ऑन कॅटेगरी डॉक्युमेंट्स किती येऊ शकतात. ठीक आहे, ज्यांची जनरल कॅटेगरी त्यांना 6च डॉक्युमेंट दाखवणार, याच्या व्यतिरिक्त त्यांना येणार, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी आहे तर तिथे कॅटेगरीचं सर्टिफिकेट अपलोड करावं, 7 डॉक्युमेंट येतील. समजा माझं कॅटेगरी पण आहे, मी अपंग पण आहे, तर मला कॅटेगरीचं पण अपलोड करावं लागेल आणि अपंगचं सर्टिफिकेट पण, म्हणजे माझ्यासाठी 8 डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. म्हणजे डिपेंड्स ऑन सिच्युएशन असं असतं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये. हे अपलोड करायचं सर्व, याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, आणि सर्वात शेवटची फायनल सबमिट ही एक प्रोसेस असते. तिथं पहिल्या सर्व स्टेप तुम्हाला रिव्ह्यू करा म्हणून येतं, की तुमचं सर्व डिटेल्स भरल्यात का तुम्ही बरोबर, हे चेक करा म्हणून ते सांगतात. आणि आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सर्व चेक करायचं, नावापासून ते सगळ्यात शेवटच्या ह्याच्यापर्यंत करायचं. कारण की फायनल सबमिटच्या पूर्वी जर सपोज एखादं करेक्शन असेल की सर माझं हे चुकलेलं होतं आणि मला हे करेक्शन करायचं, तर तुम्हाला करेक्शन करतात. फायनल सबमिट झाल्यानंतर पेमेंट करावं लागतं. मग एकदा पेमेंट झालं की तुम्हाला जरी काही करेक्शन असतील तर ते करेक्शन करता येत नाही, सध्या तरी नाही. मग जेव्हा करेक्शन विंडो चालू होईल, करेक्शन विंडोचा टाइम टेबल दिलेला आहे, त्यावेळेस आपल्याला ते करेक्शन करता येत. पण मी काय सांगितलं तुम्हाला, ती गोष्ट ती वेळ येऊ द्यायची नाही. आपण एकदम बारकाईनं लक्ष द्यायचं, व्यवस्थित फॉर्म भरायचा. आपण इथे ह्या गोष्टी 10दा चेक करू शकतात. बघा इथे, फाइनल सबमिट करने से पहले कृपया निम्नलिखित जानकारी की समीक्षा करें. यदि आप किसी भी जानकारी को बदलना चाहते हैं तो कृपया बाय मेनू पर दबाएं और उपयोग करें. म्हणजे तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर तुम्ही आत्ताच करू शकता. मग इथे बघा त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. हे पुन्हा आपण एकदा व्यवस्थित एक 1 by 1 असं चेक करायचं. अगदी घाई करू नका, कारण की 2-2, 3-3 वर्षाची तुमची मेहनत आहे. विनाकारण घाई करायची नाही. अगदी काळजीपूर्वक हा देखील तुमचा एक अभ्यासाचा, हा देखील एक नीटचा पार्ट आहे महत्वाचा. हे समजून हे तुम्ही व्यवस्थित करायचंय. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही टाकलेल्या चेक करा. फक्त एवढं सांगतो, ऍड्रेस चुकलाय, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, काही फरक पडत नाही. 10वीच्या 12वीच्या शाळेचं कॉलेजचं नाव चुकलंय, थोडं मिस्टेक झाली, काही फरक. पिनकोड चुकलाय, काही फरक पडत नाही. ऍड्रेसमध्ये थोडं चुकलंय, काही फरक. तुमचं जेंडर बरोबर पाहिजे, ईमेल आयडी बरोबर पाहिजे, मोबाईल नंबर बरोबर पाहिजे, तुमचं नाव बरोबर पाहिजे. ह्या सर्व जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत. सेंटरचं तुमचं जे सेंटर दिलेत हे बरोबर टाका, कारण की पुन्हा अवघड जातं, मला हे बदलायचं ते बदलायचं. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित, म्हणजे कुठलंच चुकू देऊ नका. आणि याच्यामध्ये काही जर झालं असेल, सर माझं वडिलांचं शिक्षण हे होतं पण चुकून मी दुसरं टाकलं, काही फरक पडत नाही. त्या गोष्टीला, अशा गोष्टीला घाबरून जायचं
नाही, ठीक आहे. ह्या पुन्हा 10वीचं तुमचं सर्व डिटेल्स बरोबर आहेत का चेक करा, 12वीचे सर्व डिटेल्स बरोबर आहेत का, म्हणजे जसं आपण पहिल्या स्टेपपासून शेवटपर्यंत फॉर्म भरलाय तसा पुन्हा एकदा येतो तुम्हाला चेक करायला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित चेक करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने चेक करायचं. हे तुमचं जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेत बघा, अपलोड केलेले डॉक्युमेंट सर्व तुम्हाला दिसतात. जसं फिंगरप्रिंट्स बघा, अशा पद्धतीचे फिंगरप्रिंट्स तुम्हाला आले पाहिजे. हे पाम आलं पाहिजे का नाही, काही गरज नाही. तुम्हाला हे फक्त फिंगर्स आहे आणि हे तुमचा थंब आला पाहिजे, ठीक आहे. सर पाम पण माझा आलाय, काही फरक पडत नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सिग्नेचर, तुमचं हे 10th मार्कशीट, ठीक आहे. पुन्हा पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं इथे प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेस, तर हे तुमचं इथं आधार कार्ड, अशा पद्धतीनं. आणि कॅप्चर्ड लाईव्ह फोटोग्राफ पण इथं खाली येतो, तो पण इथं फोटोग्राफ तुमचाच आहे का बघायचा. डॉक्युमेंट अपलोड करताना आपलेच होईल का डॉक्युमेंट अपलोड, हे देखील विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चेक करायचं. जरी चुकलं शेवटी तरी त्याला काही फरक पडत नाही, पण अशी वेळ येऊ देऊ नका. सर्व गोष्टी व्यवस्थित बघायचं, हे करायचंय. आणि ते फायनल आय ऍग्री याला क्लिक केल्यानंतर तुमचं फायनल सबमिट होतं. मग तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जनरल कॅटेगरीला 1700, EWS OBC मध्ये 1600 आहे, आणि अन्य कॅटेगरी SC ST असेल, हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्यांना 1000 रुपये अशी समथिंग फीस आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या फीस आणि सर्व गोष्टी भरायच्या. आणि त्याच्यानंतर एक फायनल प्रिंटआउट येतात, त्याला कन्फर्मेशन पेज असं म्हणतो. हे आपल्याला ऍडमिशन प्रोसेसला पुढे लागणार असतं. ते कन्फर्मेशन पेज तुम्हाला मेलवर पण भेटतं, आम्ही तुम्हाला प्रिंटआउट पण देऊ, सॉफ्ट कॉपी पण देऊ. त्यामुळे हे सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या. जेव्हा तुम्हाला कन्फर्मेशन पेज तुमच्या हातामध्ये मिळेल तेव्हाच त्या विद्यार्थ्याने समजायचं माझा फॉर्म कंप्लीट झाला आहे. कधी कधी काय होतं, फॉर्म भरताना साईट चलत नाही, विद्यार्थी जातात. त्या काही विद्यार्थ्यांना वाटतं की माझं पूर्ण झालं. फी भरल्यानंतर पेज घेतल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठेही, जर कुठेही तुम्ही बाहेर भरत असाल, कुठेही भरा फॉर्म, तरी तुम्ही ह्या सर्व गोष्टी आपल्या हातात आहेत का, मिळाल्यात का, हे सर्व खात्रीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आणि मगच तिथून उठायचं आहे आणि मग आपला फॉर्म सबमिट झाला असं समजायचं. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. या रिलेटेड काही अडचणी आल्या तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हायब्रंट टीम सदैव तत्पर आहे तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करण्यासाठी. आता काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला देखील सुरुवात झालेली आहे व्हायब्रंटमध्ये. तुम्ही आतापासून ते तुमच्या नीटच्या एक्झामपर्यंत केव्हाही ऍडमिशन घेऊ शकता. आपल्या नवीन बॅचेसची ऍडमिशन सुरू झालेली आहेत. फॉर्म इथेच फोटो काढून देणं, ह्या सर्व गोष्टीला सुरुवात झालेली आहे. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आपले ब्रांचेस आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या काही डाऊट्स असतील त्या सेंटरला जाऊन तुम्ही विचारू शकता आणि सर्व शंकेचे निरसन करायला आमची संपूर्ण टीम ही तत्पर आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.